नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। लोकसभेच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा निकालानंतर आता सर्व चित्र स्पष्ट झालेलं आहे। एक गोष्ट मात्र नक्की आहे, यावेळी भारतीय जनता पार्टी किंवा NDA जे घटक दल आहेत त्यांच्या बाबतीमध्ये थोडीफार निराशा झालेली आहे। मात्र तरी देखील सरकार नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेलं आहे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा, आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे हे नरेंद्र मोदी, एक प्रकारे हा विक्रमच आहे। या निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चा महाराष्ट्रात ज्या पक्षाची होती, वंचित बहुजन आघाडी, तोही निकाल आता लोकांच्या समोर स्पष्ट झालेला आहे। आणि त्या निकालानंतर मी अनेक ठिकाणी सोशल मीडियावर देखील उपहासाची भाषा ऐकली, हेटाळणीची भाषा ऐकली। प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत, सर्वेसर्वा आहेत, त्यांच्या बाबतीत काही ठिकाणी टीका केली गेली, टीकेचा सूर आहे। आणि वंचित बहुजन आघाडी ज्या काही धमक्या देत होती किंवा वंचित बहुजन आघाडी ज्या वल्गना करत होती त्या सगळ्या कशा फोल ठरल्या, असं विश्लेषक किंवा काही मतदार सोशल मीडियावर आपापलं म्हणणं मांडत होते। अर्थात मित्रांनो, हे खरं आहे। या निवडणुकीमध्ये एक स्पष्ट झालेलं आहे की काँग्रेसला त्यांचा पारंपरिक मतदार, कोण होते काँग्रेसचे पारंपरिक मतदार हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। त्यापैकी एक अल्पसंख्य मुस्लिम समुदाय होता काँग्रेसचा पारंपरिक मतदार, आणि दलित समाज होता काँग्रेसच्या पाठीशी खूप वर्षापासून। हा पारंपरिक मतदार पुन्हा काँग्रेसकडे गेला की काय असं चित्र निर्माण झाले या निवडणुकीनंतर, आणि त्याचा फटका वंचित बहुजन आघाडीला बसलेला आहे। माननीय प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वी दलित ऐक्याचे प्रयत्न केलेत, आणि ही फार मोठी शक्ती आहे महाराष्ट्रामध्ये। दलित ऐक्य जर असलं तर ही महाशक्ती असेल, आणि ते नक्कीच निवडणुकांवर मोठा प्रभाव पाडू शकतात किंवा सत्तेत येऊ शकतात। पण प्रकाश आंबेडकरांच्या काही चाली किंवा त्यांची खेळी काही ठिकाणी उपयोगी पडली नाही असं दिसतंय। मागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या त्यांनी MIM बरोबर युती करून हे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता, आणि बरंच काही फायदा आला होता। पण त्यात हे लक्षात आलं होतं की MIMनी वंचित ज्या ठिकाणी उभी होती तिथे फारसं मतदान केलं नाही MIMच्या मतदारांनी, आणि वंचितनी मात्र प्रामाणिकपणे MIMच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि मतं दिले। ह्या निवडणुकीमध्ये MIM सोबत नव्हती आणि वंचित एकला चालोरेच्या चालावर लढत होती। सगळ्यात वाईट गोष्ट की माननीय प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून पडलेले आहेत किंवा त्यांना पाडलेले आहे असं म्हणूयात, आणि ते पाडणारे पण कोण आहेत? महाविकास आघाडीचे लोकच। खरं तर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या काही ठिकाणी ज्या उमेदवार उभे होते जे त्यांना पाठिंबा जाहीर केला होता, आणि त्यापैकी 2 जागा निवडूनही आलेल्या आहेत। एक कोल्हापूरची जागा आली आहे, सोलापूरची जागा आली आहे निवडून। अशा वेळी थोडंफार सौजन्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखवायची गरज होती असं मला वाटतं। त्यांनी प्रकाश आंबेडकरांना निवडून येऊ द्यायला हवं होतं, त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करायला नको होता। मागच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जी मतं मिळाली होती, जी मतांची आकडेवारी होती, ती आता जवळजवळ घटून निम्म्यावर आलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी हा पराभव खुल्या मनाने, उदार मनाने स्वीकारलेला आहे, हे देखील आपण बघितलं। त्यांनी सांगितलं, आम्ही स्वाभिमानाने लढलो, आम्ही लाचारी केली नाही, आम्ही तडजोड केली नाही, आणि म्हणून आम्हाला त्याचा फटका बसलेला आहे, त्याचा आम्ही आत्मपरीक्षण करू, आत्मचिंतन करू। होय, खरोखर ही वेळ आलेली आहे आत्मपरीक्षण करण्याची, आत्मचिंतन करण्याची, आणि हे 3 प्रकारे प्रकाश आंबेडकर आपली भरपाई करू शकतात किंवा पुन्हा एकदा या मतांच्या स्पर्धेमध्ये आघाडीवर येऊ शकतात। होय, पहिला मार्ग आहे दलित ऐक्याचाच, म्हणजे जे समविचारी आंबेडकरी चळवळीतल्या काही संस्था आहेत, पक्ष आहेत, आणि त्यांनी आपापली वेगवेगळी चूल मांडली किंवा ते कुठल्या तरी मोठ्या पक्षाच्या वळचणीला गेलेत, आश्रयाला गेलेत, अशा सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम पुन्हा प्रकाश आंबेडकरांनी सुरू केलं तर खूप मोठा फायदा आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येणार आहे। हा पहिला पर्याय झाला। म्हणजे असे 3 पर्याय आहेत। पहिला पर्याय हाच आहे की दलित ऐक्य आणि स्वतःची वेगळी मतांची ताकद जी प्रभाव पाडू शकते किंवा जी मोठा परिणाम करू शकते अशी निर्माण करावी। त्यासाठी त्यांना भेटीगाठी घ्याव्या लागतील, तडजोडी कराव्या लागतील काही ठिकाणी,
पण त्या तडजोडी या मोठ्या महान कार्यासाठी असतील. दुसरा मार्ग आहे, तो दुसरा मार्ग जो काही दलितांच्या कळवळ असणाऱ्या नेत्यांनी किंवा उदाहरणार्थ रामदास आठवलेंचं नाव घेईन, त्यांनी जो मार्ग स्वीकारला आहे की ते NDAमध्ये सामील आहेत आणि त्याद्वारे ते निवडून आलेले नसताना देखील मंत्री देखील आहेत. आता त्यांनी कालच घेतली मंत्रिपदाची शपथ. तो एक मार्ग आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबरोबर पुन्हा जुळवून घेणे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबर निवडणुका लढणे हा एक मार्ग आहे. पण प्रकाश आंबेडकर यांनी मागील अनुभव लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांना कसं अपमानजनक वर्तन सहन करावं लागलं होतं किंवा त्यांना किती कमी लेखून त्यांना जेमतेम 2 जागा देण्याची तयारी दाखवली होती आणि त्यामध्ये ती सरंजामशाहीची सगळी झलक दिसत होती, उर्मटपणा दिसत होता आणि आमचं काय अडणार नाही अशीच त्यांनी प्रवृत्ती दाखवली आणि तसं घडलंय की महाविकास आघाडीचं काही अडलं नाही असे चित्र आहे. आणि त्यावरूनच मी म्हटलं की टोमणे मारणं सुरू आहे किंवा प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करणं किंवा त्यांच्या पराभवाची कारणं इतर लोक शोधून काढतायत आणि त्यातून हा सूर दिसतोय की त्यांनी महाविकास आघाडीबरोबर जायला हवं होतं. तर आता ही गरज आहे वंचित बहुजन आघाडीने व्यवहाराने वागण्याची, म्हणजे भावना आणि व्यवहार यामध्ये गल्लत न करता. भावना आहेतच, प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी नेतृत्व आहे, ते कुठल्याही आमिषाला बळी पडलेले नाहीत आजवर आणि त्यांना आत्तापर्यंत जर आमिषाला बळी पडले असते तर ते खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचले असते. पण त्यांनी दलितांचं, वंचितांचं, OBCचं हे राजकारण करण्यात ठरवलेलं आहे आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी काम करते. त्यामुळे त्यांनी त्या मोहाला ते बळी पडले नाही. पण त्याचा फटका सगळ्यांनाच बसला, प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यापासून त्यांच्या उमेदवारांना देखील. तर आता हा दुसरा विचार आहे की महाविकास आघाडीसोबत जुळवून घ्यायचं आणि स्वाभिमान सोडून द्यायचा. तिसरा एक विचार आहे. तिसरा विचार मला वाटतं थोडासा जास्त व्यवहार असेल. केंद्रामध्ये NDAचे सरकार आले आहे नरेंद्र मोदींचे आणि महाराष्ट्रामध्ये जर वंचितने पाठिंबा दिला NDAला किंवा NDAमध्ये सामील घटक पक्ष म्हणून सामील होण्याची तयारी दर्शवली तर यावेळी चांगला फायदा होऊ शकतो. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची सत्ता येण्याची चिन्ह आहे. हा निकाल जर असा दर्शवत असेल, लोकांना वाटत असेल की नाही पडली, पण तसं झालेलं नाही आहे. महाराष्ट्रात ज्या जागा कमी आलेल्या आहेत त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. अल्पसंख्याकांची एक गठ्ठा मतं अनेक ठिकाणी पडलेली आहेत आणि त्याचा फटका बसला आहे. तसंच मगाशी म्हटलं की काँग्रेसचा पारंपरिक मतदार हा वळलेला आहे पुन्हा त्यांच्याकडे आणि त्याचा फटका बसला आहे. पण महाराष्ट्रात जर वंचितने पाठिंबा दिला, अर्थात प्रकाश आंबेडकरांची अटी आहे की मनुस्मृती सोडून दिली तरच हे शक्य आहे. आणि माझी विनंती प्रकाश आंबेडकरांनी की मनुस्मृती खरोखर अस्तित्वात सध्या आहे काय, म्हणजे याचा त्यांनी अभ्यास केला असणारच, मी त्यांना सल्ला देण्याच्या लायकीचा नाही आहे. पण मनुस्मृती आता खरोखर अस्तित्वात नाही आहे आणि जे काही घटनेच्या बाबतीत बागुलबुवा उभा केला होता की घटना बदलला जाणार आहे ते देखील सत्य नाही आहे. आता संविधान पर्वच नरेंद्र मोदी साजरं करणार आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा विचार करावा, कारण NDAचा पंतप्रधान हा OBC आहे, राष्ट्रपती हा दलित आहे आणि अनेक तुम्हाला OBC मंत्री, दलित मंत्री दिसतील आणि विकास, सबका साथ सबका विकास असं चित्र आहेच. तर तिसरा हा पर्याय आहे की त्यांनी NDA सोबत घटक पक्ष म्हणून सामील व्हावं, म्हणजे महाराष्ट्रात किमान 5-6 आमदार तरी वंचित निवडून आणू शकेल. आणि ही जी ताकद आहे 5-6 आमदारांची, ती फार मोठी ताकद आहे. ती सत्तेवर परिणाम करू शकते आणि पुढील सत्ता मिळवण्यासाठी, म्हणजे पुढच्या लोकसभेसाठी निश्चितच मदत करू शकते असं मला वाटतं. अर्थात प्रकाश आंबेडकर हे मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत, त्यांचा अभिमान, त्यांचा स्वाभिमान ते जपून आहेत आणि तो स्वाभिमान सोडावा का किंवा स्वाभिमानाची कुठपर्यंत स्वाभिमानासोबत तडजोड करायची हे सगळं त्यांच्या मतावर आहे, त्यांनी विचार करावा. पण मला तरी वाटतं की त्यांनी कुठल्या तरी आघाडीत सामील व्हावं आणि महाविकास आघाडीचा अनुभव जर वाईट आला असेल तर मग NDAमध्ये सामील व्हायला हरकत नाही. किंवा सगळ्यात पहिला पर्याय मी सांगितला की सर्व समविचारी पक्षांना एकत्र करायचं आणि त्यांची मोड बांधून त्यासाठी देखील त्यांना फिरावं लागेल, भेटीगाठी घ्याव्या लागतील, काही ठिकाणी त्यांना तडजोडही करावी लागेल. तर असं करून ती एक मोठी शक्ती त्यांनी महाराष्ट्रात उभारावी. बघूयात, भावनेच्या भरात निर्णय न घेता व्यवहाराने विचार केला
तर नक्कीच प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकतील असं मला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. धन्यवाद.